मुंबई येथील पावसाळी अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत चांगलंच गाजलेलंच खरं तर पाहायला मिळालं होतं। सध्या आपण पुण्यामध्ये डेक्कन परिसरामध्ये आहोत आणि डेक्कन परिसरामध्ये एक जो बॅनर आहे तो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे शहर प्रमुख आहेत प्रमोद भानगिरे यांच्या माध्यमातून खरं तर डेक्कन परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आलेले आहे। या बॅनरवरती ही बॅटरी लवकर संपणार कारण ती घराणेशाहीवरती चालते अशा आशयाचा जो आशय आहे तो या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे। खरं तर व्यंगात्मक चित्र खरं तर या बॅनरवरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एका प्रकारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे शिवसेना गटाला डिवचण्याचं जे काम आहे ते सध्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच आदित्य ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले होते। त्यांनी गद्दाराची उपमा जी आहे ते त्यांनी दिलेली होती आणि मला असं वाटतं याचेच पडसाद जे आहे ते सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतात की शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आदित्य ठाकरे यांच्यावरती निशाणा साधण्यात आलेला आहे। सध्या जे पुण्यामध्ये जे लावण्यात आलेले बॅनर जे आहे ते सर्वांचं लक्ष केंद्रित करत आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी व्यंगात्मक चित्र या ठिकाणी बॅनरवरती लावण्यात आलेलं आहे आणि जो आशय आहे तो सुद्धा आशय जो आहे तो एक टीकात्मक आशय आहे आणि हे जे आशयाचं जे बॅनर आहे ते सध्या पुणेकरांचं लक्ष वेधताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच विधिमंडळामध्ये जे काही एकमेकावरती आरोप प्रत्यारोप आहेत त्याचे पडसाद सध्या पुण्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।